नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करूया। देशातील पहिली मधुमेह बँक कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? जी मधुमेह बायो बँक आहे तर ती आहे चेन्नई या ठिकाणी, जी की तामिळनाडूची राजधानी आहे। या ठिकाणी ही पहिली मधुमेह बायो बँक सुरू करण्यात आलेली आहे। मनरेगा योजना सध्या चर्चेमध्ये आहे। त्या मनरेगा योजनेसंबंधित काही महत्त्वाची माहिती आपण बघूया। राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने ही योजना 2 फेब्रुवारी 2006 ला सुरू करण्यात आली होती आणि त्या संबंधित जो कायदा होता तो 7 सप्टेंबर 2005 ला करण्यात आलेला होता आणि हा प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे। आणि संपूर्ण भारतात ही लागू जी योजना झाली होती ती 1 एप्रिल 2008 ला झालेली होती आणि या मनरेगा योजनेला महात्मा गांधी यांचं नाव देण्यात आलं होतं 2 ऑक्टोबर 2009 ला त्यांच्या 140व्या जयंती निमित्त। तर सध्या न्यूजमध्ये आहे या योजनेचं नाव बदलवण्यात आलेलं आहे, त्यामुळे हा पॉईंट मी इथे कव्हर केलेला आहे। त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची योजना, जे मुलं इकॉनॉमिक्सचा चांगल्या प्रकारे अभ्यास करतात त्यांना ही योजना माहीत असेल, भारत निर्माण योजना। सुरुवात 16 डिसेंबर 2005 मध्ये झालेली आहे आणि 2025 मध्ये नुकतेच याला 20 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्यामुळे ही योजना महत्त्वाची आहे। तर यामध्ये ग्रामीण भागात 6 पायाभूत सुविधांचा विकासाचा समावेश होतो, ज्यामध्ये पेयजल, जलसिंचन, गृहनिर्माण, रस्ते, दूरसंचार आणि विद्युतीकरण। तर पेपरमध्ये आयोग शिक्षण आणि आरोग्य असे ऑप्शन टाकू शकते, तर ते आपल्याला इथे घ्यायचे नाही आहे, कारण हेच ते 6 पिलर आहे, लक्षात ठेवा। वित्त प्रेषण म्हणजेच रेमिटन्स। तर रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे, ज्याने सगळ्यात जास्त रेमिटन्स प्राप्त केलेले आहे, तर तो आहे भारत देश। ठीक आहे, तर रेमिटन्स म्हणजे काय होते की परदेशात गेलेले जे आपले नातेवाईक वगैरे असतात किंवा मित्र असतात ते आपल्या भारतामध्ये त्यांच्या फॅमिलीला जे पैसे पाठवतात त्याला आपण एक प्रकारे रेमिटन्स म्हणू शकतो। तर याच्यामध्ये भारत जगात 1 नंबरवर आहे। किसान कवच सध्या चर्चेमध्ये आहे, तर कीटकनाशकांच्या संपर्काच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी किसान कवच तयार करण्यात आलेले आहे। भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर सुरू करणारं स्टेट कोणतं ठरलेलं आहे, तर ते आहे मित्रांनो सिक्कीम। ठीक आहे, तर पाठ ठेवा आणि पहिलं सेंद्रिय शेती करणारं स्टेट हे सिक्कीमच होतं। सिक्कीमची राजधानी कोणती आहे ते नक्की खाली ऑप्शनमध्ये सांगा। त्यानंतर बघा कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला। अणुऊर्जा आयोग स्थापना 10 ऑगस्ट 1948 मध्ये करण्यात आली होती। पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी बाबा, तर आताचे सध्या अध्यक्ष आहे अजित कुमार मोहंती। तर अध्यक्ष बदलत राहतात, तर या वेळोवेळी अपडेट तुम्ही राहत चला। त्यानंतर मेट्रो नेटवर्कमध्ये भारताचा आता 3रा क्रमांक लागतो। फर्स्ट नंबर अमेरिका, सेकंड चायना आणि 3ऱ्या नंबरवर आता आपला भारत देश पोहोचलेला आहे। भारतातील पहिला काचेचा पूल कन्याकुमारी तामिळनाडू या ठिकाणी सुरू करण्यात आला होता। हा परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे। आणि आशियातील पहिला उभ्या लिफ्टचा रेल्वे पूल पंबन पूल तामिळनाडू या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपलं पर्टिक्युलर नॉलेज हे तुम्हाला महत्त्वाची माहिती देत राहते, त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक नक्की करा आणि कमेंट करा। मायक्रोसॉफ्ट कंपनी 1975ची आहे। ठीक आहे, तर बिल गेट्स याने ही कंपनी लक्षात घ्या 1975 मध्ये काढली होती। या घटनेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे। यामध्ये बिल गेट्स, त्याच्यानंतर पॉल ॲलन हे होते। अध्यक्ष सध्या कोण आहे, तर ते आहे सत्या नाडेला। आरबीआयने 10 वर्षाखालील मुलांना स्वतंत्र बँक खाती चालवण्याची परवानगी दिलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा काही महत्त्वाच्या कंडिशन असतील। त्यानंतर IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, तुम्हाला फुल फॉर्म पण विचारू शकतो पोलीस भरतीमध्ये। तर IVF द्वारे जगातील पहिले कांगारू भ्रूण तयार करणारा देश कोणता आहे, तर तो आहे ऑस्ट्रेलिया। इस्रोचा फुल फॉर्म काय आहे, तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये झालेली होती। प्रमुख आहे सध्या व्ही नारायणन, तामिळनाडू राज्याचे आहेत ते। आणि IIT खरगपूर येथून त्याने एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये PhD पूर्ण केलेली आहे। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। ठीक आहे, एवढा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर सिप्री रिपोर्ट 2020-24 नुसार सर्वात मोठे शस्त्र आयातदार देश कोण आहे, तर 2 नंबर आहे भारत, लक्षात असू द्या। शस्त्र निर्यातदार करणारा देश आहे अमेरिका। की ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो, संगीत। पुलित्झर म्हटलं तर पत्रकारिता, व्हिटले म्हटलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पर्यावरण। तर बघा अल्बम ऑफ द इयर आहे बियॉन्से यांना देण्यात आलेला आहे, 11 मानांकने मिळालेली आहे। 97 ऑस्कर पुरस्कार बेस्ट मूवी ठरलेला आहे ॲनोरा। ठीक आहे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे एंड्रियन ब्रॉडी। वॉटर प्राइज अवॉर्ड 2025 गुंटर ब्लॉशेल ऑस्ट्रिया यांना देण्यात आलेला आहे। टाइम वुमन ऑफ द इयर 2025 मध्ये पूर्णिमा देवी बर्मन यांचं नाव आहे, त्या आसाम राज्याच्या, आणि त्यांना व्हिटली गोल्ड पुरस्कार 2024 सुद्धा मिळालेला आहे। युनायटेड किंगडमकडून नाईटहूड पुरस्कार सुनील मित्तल यांना देण्यात आलेला आहे। ग्रॅमी पुरस्कार संगीत क्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे। यापैकी चंद्रिका टंडन ह्या भारतीय अमेरिकन महिला आहे, त्यांना त्रिवेणी अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे।
ओके, थोडं फास्ट घेण्याचा प्रयत्न करूया. फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ द फिजी मधुसूदन साई कर्नाटक यांना देण्यात आलेला आहे. ICCIचे पहिले युवा अध्यक्ष ठरलेले आहे जय शहा. कार्यकाळ त्यांचा 1 डिसेंबर 2024 पासून आहे. ठीक आहे, ICCचे अध्यक्ष होणारे ते 5वे भारतीय ठरलेले आहे. तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा BCCIचे सध्या अध्यक्ष आणि सचिव कोण आहेत. सर करणारी पहिली भारतीय महिला काम्या कार्तिकेयन ठरलेली आहे. ते 7ही शिखर तिने जगातले पार केलेले आहे. तर आपल्याला प्रश्न विचारू शकतो, माउंट किलिमांजारो कुठं आहे? आफ्रिका, माउंट एल्ब्रुस, युरोप, ऑस्ट्रेलियामधला माउंट किसियुस्को, त्यानंतर दक्षिण अमेरिकेमधला माउंट एकोनकॉन्गुआ, उत्तर अमेरिकेतला माउंट डेनाली, आशिया खंडातला माउंट एव्हरेस्ट आणि अंटार्क्टिकामधला माउंट विन्सन तिने पार केलेले आहे. रणजी ट्रॉफी 2025 विजेता विदर्भ आहे, उपविजेता आहे केरळ. 7 ऑगस्टला हातमाग दिवस, 7 ऑगस्टला भालाफेक दिवससुद्धा असतो आणि 7 ऑगस्टला शाश्वत कृषी दिवस असतो, जो की MS स्वामीनाथन यांचा जन्मदिवस आहे आणि ते भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहे. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक हे आहेत. तर हे तीनही दिनविशेष तुम्ही इथे पाठ करून घ्या. त्यानंतर शेवटचे काही महत्त्वाचे प्रश्न आहे. 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना जाहीर करण्यात आलेला आहे. हा क्वेश्चन माझ्याकडून मोस्ट टाइम्पी करा. 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस असतो, कारण 11 जुलै 1987ला जगाची लोकसंख्या 5 अब्ज म्हणजे 500 करोड झाली होती आणि 1989 पासून 11 जुलै हा दिवस आपण जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतो. आणि पहिला राष्ट्रीय याक दिवस 20 एप्रिलला साजरा करण्यात आलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, भारतातील पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर अमरावती, जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे, या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आपलं चॅनल तुम्हाला सगळ्यात फास्ट इन्फॉर्मेशन आणि महत्त्वाची इन्फॉर्मेशन देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. काही दिवसामधील हे महत्त्वाचे प्रश्न आहे. जर लेक्चर आवडलं तर लाईक करा आणि व्हिडिओला फॉलो करा. तर बघा मित्रांनो, सुरक्षा पथकामध्ये तृतीय पंथांना स्थान देणारी पहिली मेट्रो कोणती ठरलेली आहे? तर ती मेट्रो ठरलेली आहे हैदराबाद मेट्रो. त्यानंतर भारतातील पहिली मेट्रो जर तुम्हाला विचारली कोणत्या वर्षी सुरू झाली, तर ती 1984 मध्ये कोलकाता या ठिकाणी झालेली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे भारतातील पहिलं जे विद्यापीठ होतं ते कोलकाता या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं. आणि भारतातील पहिलं उच्च न्यायालय ते सुद्धा कोलकाता या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा पुढचा प्रश्न आहे की दितवाह जे चक्रीवादळ आहे ते कोणत्या देशामध्ये आलेलं होतं? तर ते श्रीलंका या देशामध्ये आलं होतं. आणि श्रीलंकेसोबत आपला एक युद्ध सरावसुद्धा असतो, तो म्हणजे स्लेनेक्स युद्ध सराव भारत आणि श्रीलंका. महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर मिलिंद साठे यांची महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. कलम 165 नुसार महाराष्ट्राचे महाधिवक्ता यांची नेमणूक केली जाते. कलम 165 लक्षात ठेवायचं आहे. महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपालांमार्फत केली जाते आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत महाधिवक्ता आपल्या पदावर राहतो. तर सध्या कोण आहे? मिलिंद साठे. संचार साथी हे ॲप कशासाठी आहे? तर बघा, हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी संचार साथी ॲप, तर ऑपरेशन मुस्कान, हरवलेल्या लहान मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान सुरू करण्यात आलेलं होतं. पुढचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे नीती आयोग. तर नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? 1 जानेवारी 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आणि नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग आलेला होता. नीती आयोगाची जी पहिली बैठक आहे ते 8 फेब्रुवारी 2015 रोजी पार पडलेली होती. त्यामुळं पहिली बैठकसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अध्यक्ष कोण असतात? तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आणि सध्या पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी. उपाध्यक्ष कोण आहे? तर उपाध्यक्ष आहे सुमन बेरी आणि सध्या जे CEO आहे ते आहे BVR सुब्रमण्यम. सो नीती आयोग लक्षात ठेवायचा, एक थिंक टँक म्हणून नीती आयोग काम करते. समान नागरी कायदा लागू करणारं स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य उत्तराखंड ठरलेलं आहे. तर कलम 44 हे समान नागरी कायद्यासंबंधित आहे आणि भाग 4 मार्गदर्शक तत्वामध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि मार्गदर्शक तत्वे हे गैर न्यायप्रविष्ट असतात. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. जागतिक आनंदी अहवाल 2025 मध्ये भारताचा क्रमांक 118वा लागतो. ठीक आहे, वर्ल्ड हॅपीनेस लक्षात ठेवा 118. यामध्ये पहिला क्रमांक लागतो फिनलँडचा, दुसरा आहे डेन्मार्क, तिसरा आहे आईसलँड आणि शेवटचा जो देश आहे या रँकमध्ये तो आहे अफगाणिस्तान. राष्ट्रकुल संघटनेच्या पहिल्या महिला आफ्रिकन महिला सरचिटणीस कोण ठरलेले आहे? तर शार्ली बाचवे, ज्या की घाना या देशाच्या आहे. राष्ट्रकुल संघटनेची स्थापना ही 26 एप्रिल 1949 मध्ये करण्यात आली होती
आणि सदस्य होते, सध्या सदस्य किती आहे 56. आणि मुख्यालय कुठं आहे लंडन इंग्लंड या ठिकाणी. सो इट्स अ व्हेरी व्हेरी. भारत आणि चीन यांच्या संबंधाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे, म्हणजे अमृत महोत्सव वर्ष आहे. राजनैतिक संबंध सुरू झाले होते 1 एप्रिल 1950 आणि पंचशील करार हा 29 एप्रिल 1954 मध्ये करण्यात आला होता. 1954 तुम्ही पाठ ठेवा. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे पंतप्रधान होते चा इन लाई. ठीक आहे. हँड इन हँड युद्ध सराव आहे भारत आणि चीन दरम्यान आणि मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन दरम्यानच आहे. त्यानंतर आहे बिमस्टेक शिखर परिषद. हा आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बिमस्टेकची 6वी जी शिखर परिषद आहे 2025 मधली, ती बँकॉक थायलंड या ठिकाणी पार पडलेली आहे. बिमस्टेकची स्थापना कधीची आहे तर ती 6 जून 1997ची आहे. सचिवालय आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी. ठीक आहे. बे ऑफ बेंगॉल. त्यानंतर बघा त्याच्याशी संबंधित ही बिमस्टेक संघटना आहे. यामध्ये 7 देश एकूण सदस्य आहे आणि 97 मध्ये पण शेवटी 7 आहे. यामध्ये आपला भारत देश आहे का तर हो, भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड यासारखे देश आहे. परंतु बघा याच्यामध्ये चीन, त्यानंतर मालदीव, पाकिस्तान या देशाचा याच्यामध्ये समावेश नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टी नोट करायच्या. युनेस्कोच्या मेमरी ऑफ बुक रजिस्टरमध्ये 2 बुकचा समावेश करण्यात आलेला आहे, 2 ग्रंथचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक आहे भागवद्गीता कृषी लिली आणि एक आहे नाट्यशास्त्र ऋषी भरत. तर या 2 ग्रंथांचा समावेश युनेस्कोच्या मेमरी ऑफ बुक रजिस्टरमध्ये करण्यात आलेला आहे. जागतिक मानवी हक्क दिवस हा 10 डिसेंबरला साजरा केला जातो आणि 10 डिसेंबर 1948 साली युनोचा मानवाधिकाराचा जाहीरनामाच्या स्वीकृतीच्या स्मरणार्थ लक्षात असू द्या हा जागतिक मानवी हक्क दिवस साजरा केला जातो. याच दिवशी नोबेलचं वाटपसुद्धा केले जाते. थीम आहे ह्युमन राईट्स अवर एव्हरी डे इसेन्शियल्स. ओके. तर हे महत्त्वाचे प्रश्न होते. तर तुम्ही मला सांगा हे लेक्चर आपण कंटिन्यू ठेवायचं का? जर लेक्चर कंटिन्यू ठेवायचं असेल तर असं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. हॉर्नबिल महोत्सव जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर तो नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो. तर सरहुल महोत्सव झारखंड आणि तानसेन महोत्सव आहे मध्य प्रदेश. तर हे 3ही महोत्सव इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सर्वजण हे व्यवस्थित पाठ करून घ्या. तर बघा यापैकी मध्य प्रदेशची सीमा आपल्या राज्याला लागलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्हे हे मध्य प्रदेशला लागलेले आहे. तर कर्नाटकला महाराष्ट्रातील 7 जिल्हे लागलेले आहे. हे दोन्ही प्रश्न आयोगाने यापूर्वी विचारलेले आहे. भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर होण्याचा मान इंदोर या शहराला मिळालेला आहे, जे की मध्य प्रदेशमध्ये येते. तर महाराष्ट्रातील पहिले भिकारीमुक्त शहर म्हणून नागपूर या शहराचा उल्लेख केला जातो. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पंतप्रधान मुद्रा योजना. तर मुद्रा योजनेचा फुल फॉर्म तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. सुरुवात कधी झाली मग 8 एप्रिल 2015ला. मी हा प्रश्न इथे का कव्हर करत आहे कारण 2025 मध्ये या योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. नवी दिल्ली येथून ही योजना सुरू करण्यात आली होती. उद्देश काय आहे की वित्त पुरवठा करायचा आहे सूक्ष्म आणि लघु उद्योगांनाच. ओके. यानुसार बघा 3 गट आले होते परीक्षेमध्ये. शिशु योजना 50,000 पर्यंत वित्त पुरवठा करणार, किशोर योजना 50,000 ते 5 लाख पर्यंत, तरुण योजना 5 लाख ते 10 लाख वित्त पुरवठा. परंतु आता एक तरुण प्लस हा एक पॉईंट ॲड करण्यात आलेला आहे. तर 10 लाख ते 20 लाखापर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. त्यानंतर आणखी मी इथे एक योजना आणलेली आहे तुमच्यासाठी बघा, मृदा आरोग्य कार्ड योजना. तर हे जे मृदा आरोग्य कार्ड योजना आहे स्टुडंट, ठीक आहे, तर याला आपण सॉईल हेल्थ कार्ड म्हणू. तर 19 फेब्रुवारी 2015ला ही योजना सुरू झाली होती सुरतगड या ठिकाणी, राजस्थान या ठिकाणी. तर बघा 10 वर्ष या घटनेला पूर्ण झालेले आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला मृदा आरोग्य कार्ड योजना. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनीत जोशी आहे. तर बघा मित्रांनो अध्यक्ष हे चेंज होत राहतात, ते या बाबतीत थोडं अपडेट राहत चला. स्थापना आहे 1953 आणि वैधानिक दर्जा 1956 मध्ये देण्यात आलेला होता. मुख्यालय आहे नवी दिल्ली. तर भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते तर ते होते मौलाना अबुल कलाम आझाद. ठीक आहे. त्यानंतर अरुणाचल रंग महोत्सव 2025 ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहेत तर ते आहे पंकज त्रिपाठी. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. श्री पोटी श्रीरामुलू यांच्या स्मरणार्थ तेलुगू विद्यापीठाची स्थापना अमरावती आंध्र प्रदेश या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर मद्रासमधून तेलुगू राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी किती दिवसाचं उपोषण केलं होतं ते मला खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्यांच्यामुळेच आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती ही 1 ऑक्टोबर 1953 मध्ये झाली होती. म्हणून भाषिक आधारावर निर्माण होणारं जे पहिलं राज्य होतं भारतातलं ते आंध्र प्रदेश होतं. ठीक आहे. मोस्ट एमपी करायचं आहे. देशातील योग धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे
तर ते आहे उत्तराखंड. उत्तराखंडला देवांची भूमी असं म्हटलं जाते. उत्तराखंड राज्याची स्थापना ही 9 नोव्हेंबर 2000 मध्ये करण्यात आली होती उत्तर प्रदेश या राज्यातून. आणि उत्तरांचलचं जे नाव आहे उत्तराखंड ते 2006 मध्येच करण्यात आलेलं होतं. सो ही महत्त्वाची माहिती आहे, लक्षात असू द्या. भारताचे पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. पॉस्को ॲक्ट कधीचा आहे हा पोलीस भरतीमध्ये पण विचारला जाणार प्रश्न. ठीक आहे, पॉस्को ॲक्ट आहे 2012चा. ठीक आहे, आणि लागू होतो 14 नोव्हेंबर 2012ला. तर लहान मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करणे यासाठी हा पॉस्को कायदा करण्यात आलेला होता. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना मागं चर्चेमध्ये होती. तर 25 डिसेंबर 1993ची ही योजना आहे. सर्वांनी माझ्याकडून हा प्रश्न मोस्ट एम्पी करायचा आहे. काही व्याघ्र प्रकल्प आहे लेटेस्टमधले, त्यापैकी माधव व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश, रतापानी आहे मध्य प्रदेश, गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड आणि ढोलपूर करौली आहे राजस्थान. तर हे जोड्या लावणीसाठी येऊ शकते तुम्हाला पेपरमध्ये. रवीना टंडनला पेटा इंडियाचा 2025चा पर्सन ऑफ द इयर हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर पेटा इंडिया अवॉर्ड कशासाठी दिला जातो तर लक्षात असू द्या, प्राणी हक्कासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. ठीक आहे, त्यानंतर आहे फेंगल चक्रीवादळ. फेंगल चक्रीवादळ नोव्हेंबर-डिसेंबर 2024मध्ये बंगालच्या उपसागरात आलं होतं. फेंगल हे नाव कोण दिलं? सौदी अरेबियानं. आणि अर्थ काय होतो तर जोरदार असा त्याचा अर्थ होतो. मोस्ट एम्पी करा. फेंगल म्हटलं तर सौदी अरेबिया आणि अर्थ हे जोरदार, बंगालच्या उपसागरमध्ये आलेलं हे चक्रीवादळ होतं. रेमल चक्रीवादळ विचारलं तर मग काय, तर रेमल चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आलं होतं. आणि लक्षात असू द्या, ओमानने हे नाव दिलं होतं. आणि अर्थ काय आहे याचा, तर अर्थ आहे वाळू. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. असना हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये आलं होतं आणि नाव दिलं होतं पाकिस्तानने ऑगस्ट 2024मध्ये. आणि अर्थ होतं ज्याची प्रशंसा करावी. त्यानंतर दाना चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरामध्ये आलं होतं आणि कतारने नाव दिलं होतं. अर्थ होतं उदारता. ठीक आहे, हे सर्व पॉईंट्स पाठ ठेवा. सर्वाधिक वनाचं क्षेत्रफळ असणारं राज्य कोणतं आहे भारतामधलं, तर ते आहे मध्य प्रदेश. आणि सर्वाधिक वनांचं प्रमाण लक्षद्वीप आणि मिझोराममध्ये आहे. सो क्षेत्रफळ आलं तर MP फर्स्ट नंबर आणि वनाचं प्रमाण आलं तर लक्षद्वीप आणि मिझोराम लक्षात ठेवू शकता. वन परिसंस्थेला हरित GDPशी जोडणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते आहे छत्तीसगड. ओके, तर इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. छत्तीसगडची सीमासुद्धा आपल्या महाराष्ट्राला लागलेली आहे. महाराष्ट्रातील 2 जिल्हे गडचिरोली आणि गोंदिया हे छत्तीसगड राज्याला लागलेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, एक हरित GDP पण आपल्याला कंबाईनसारख्या एक्झाममध्ये विचारला जातो. तर हरित GDPचं जे सूत्र आहे ते आहे पारंपरिक GDPमधून जर आपण पर्यावरणाचा ऱ्हास वजा केला तर आपल्याला मिळणारा GDP हा हरित GDP असतो. आणि पर्यावरणासंबंधित एक वक्रसुद्धा आहे तो, जो की सायमन क्रुझनेट यांनी काढलेला होता. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक काढणारं पहिलं राज्य भारतातलं कोणतं ठरलेलं आहे, तर ते आहे उत्तराखंड. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आपल्या पर्टिक्युलर नॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.